टाइम का लागला म्हणून उशीर झाला जोडीदार म्हणून समजा मुली गेले नार भाऊ तगडा मुडी काय म्हणजे इकडे 45 आहे ना 45 इकडे झाला टाइम म्हणून उशीर झाला तेव्हा असं काय अडचण नाही सकाळी सकाळी उठलो सकाळी सगळी उठायला हडक्यात अंघोळ आसनं केली आंघोळ कपडे घातले वारे वा हे बायको असं का वारे वा म्हटलं हे बायको डग्गी पिटली. सांग पुढे सांग लगेच निघालो लगेच ढळाला त्याच्या माईला माझ्या बायकोला सांगितलं हा तिला म्हटलं बेसन बनव तिने पिठलंच बनवून टाकलं अरे बाबा यूट्यूबनी मारी नाही सबकी सबकी मारी माय नाही कधी देव बायको अरे अरे पिठल बेसन एकच असतो तुमने दोन लोक काय उसाल बाई कसं काय रे पिठलं नाव बेसन वापरायचं असतं. अरे काय झाले अहो पिठलं जे म्हणतात ना हा ते खरं दगडी आहे. असं का आणि बेसन नाही म्हणा ना ते पाच पट काय भाऊ तसं काय करायचो आणि ते आठवण मार कसा मी बाजू पडी जायचो हा अरे लाडक्या हा अहो देवा हा झालं ते बेसन बेसन बरोबर हा तिच्या माईला सांगितलं हा तिच्या कोणाला सांग बाईला हो इकडे हात कर तिच्या माईला नो सर रे देवा हा देवा बायको पुरी जाय वाटे देवा हा जाऊ द्या तिला म्हटलं चपात्या टाक तिने लगेच गव्हाच्या रोट्या टाकून दिल्या हो अरे बाबा चपात्या त्यालाच म्हणतात ना त्याला म्हणतस का मग एकाचा त्रास का एका जाता असती घेतला डबा घेतला डबा निघलो ड्युटीला वा रे वा ड्युटीला निघलो देवा आणि लगेच समोर मंदिर दिसलं मला मंदिर दिसलं देवाचं देवाचं मंदिर त्याला म्हटलं दिसलं दर्शन घेऊ वा रे वा दर्शन घेऊन लगेच आपल्या कामाला जाऊ कामाला जाऊ ऐका नाही तिथे आहे ना एक साधू महाराज बसलेला होता त्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये आनंदाची गोष्ट आहे ऐका नाही हा आणि तो सेना ड्युटीला तेल टाकीला आणता साधू महाराज हा ड्युटीला तेल टाकीला आणता बराबर आहे. गाबर मला करतो का रे तर साधू महाराज तो ना साधू महाराज महाराज हा तो काय म्हणला काय म्हणाला ए विलायचे जाऊ देणार नाही जाऊ द्यायचा नाही माझ्या ब्याज नाही म्हणे मग मग म्हणते काय करणार महाराज म्हणे मी ड्युटीला ते टाकी रे असं का हा मग लगेच माझा प्रश्न उत्तर दे म्हणे ओ बापरे प्रश्न उत्तर हो देवा तो बाबा म्हणायचा तुला त्याच्या मायला देवा आता. आवाज. बरोबर आहे ऐका नाही माणसं होती की आता. मग त्याच्या माय पुढे बोल हा लगेच म्हणे माझे प्रश्न उत्तर दे म्हणे सांगा म्हणता देवा तुमचा प्रश्न हा तो ड्युटीला तेल घाले मला काय पर्यंत सांगे काय टेंगाड्या का टेंगाड येंगाडे का टेंगाडे 8 पाय 2 चपट 8 पाय 2 झेपट 4 मिनिटं चढत आणि पटकन सुटत मग तू सोडून दिला का रे हो हे
ड्युटीवाला सांग असं का मग ते ड्युटीवाला ले त्याला म्हटलं काय मुलगा माणूस आहे काका रामी त्याला म्हटलं काय असा माणूस आहे असं देवा लगेच सांग प्रश्न सांगले मला पोरिया म्हणे असं तुम्हाला काका हा मी त्याला पोरिया वा रे वा मानाल कधी बेटा खरे हा काय झालंय लगेच सांगितलं ना लगेच सांगितलं तुला माहित नाही का का? प्रश्न उत्तर म्हणते कैला बापू हा आई उत्तर सोपच आहे ना कोण सर काय रे भाऊ म्हणते कुत्राने हांडू पांडू खरे आज तुम्हाला काही माहिती आहे का आम्हाला माहिती नाही बारण बारा तू स्वतः एवढं करून सकाळू री लाडक्या ए जोडीदार जोडीदार 24 वर्ष ए जोडीदार तुला माहिती आहे का 12 47 वर्ष देवदूत काढी काढी अरे उद्या करून सकाळू री लाडक्या युद्ध करून टाकाले हा मग आता तरी भौर पण मग साजून द्यायचा ए जोडीदार देव काय म्हणे गौरी मत काढले मी अरे भौर पलंग साजून द्यायचा लाडक्या आशीर्वाद पडतो ना अरे आता तरी विश्रांती करत टाइम झाला लाडक्या ए जोडीदार चारी समय लावून द्यायचा त्याला माझ्या म्हटलं का? कधी ओ लावायचा देवा हा 12 24 24 वर्ष वर्ष आता तुम्ही अजून पाहतो इतरच नव्हतं चारी समय लावल्या पाचवा कधीतरी लावला लाडक्या लावला कधी दकडीनं पारा करायचा हरी गुणवंता आणि लंशी होता आता होईना काय संदा फिरायला देव काही बी जाणून काय रे कोणाकडे लावायचं असेल अरे गुणवंता हा कोणा आमच्याकडे लावायची तुम्हाला काही गरज नाही रे. ए जोडीदार आपल्या आपल्या गडावरती पारा करायचा काही लोक नाही करत नाही कडे लावायला त्याला आपण आपला देव नाही ऐकून घ्यायचा गडावरती कोणाला येऊ द्यायचा नाही गुणवंता कोणला जीव देणार रे देवा असं काय बाहेरच्या बाहेर बाहेरचे बाहेर आणि आतल्या आत. आतच्या. शाबा भाऊ बाहेरच्या बाहेर मी बाहेर राहतो तू आतमध्ये राहा आता गाडी लाईन नाही रा भाऊ म्हणे बाजू बाहेर रे राहतो नाही भाऊ काय रे भाऊ आतमधली बाजू तुला इथला काय काटा कुठं माले आतमध्ये बाजूचे ना मला माहिती आहे का तुला माहिती का अण्णा माझू काकाची सवय पडायची हा मदार सुनवाल्या या बबऱ्यावर देव गज दुपारी जोबा छान छान छान. या बबऱ्यावर देव माझे दुपारी